आकांक्षा, आता तुझी टर्न. तुला जर कोणाच्याही सिक्रेट्स माहिती असतील तर तू त्या तुझ्याकडे ठेवशील? डन. मी कुणाच्याही सिक्रेट्स कुणालाही सांगणार नाही. कुठलं सिक्रेट? आकांक्षाला राघव, ही तुझी टेस्ट होती ज्यात तू नापास झाली. सॉरी सॉरी सॉरी, मला असं म्हणायचं होतं की आकांक्षाचं काही सिक्रेटच नाहीये, ती तुमच्यासाठी बोलतेय. अभिमान, तुझा टर्न. हो का? हॅलो. हॅलो. हा, हे बघ, तू सगळे वायफळ धंदे बंद करशील आणि आजपासून हे कॅफे आणि डान्स क्लास मध्ये लक्ष घालशील. सगळ्यात महत्वाची अट आहे, सगळ्यात महत्वाची. मी शपथ घेऊन सांगतो की आजपासून मी फक्त कॅफे आणि डान्स क्लास मध्ये लक्ष घालेन. हा, वायफळ धंदे बंद. आणि वायफळ धंदे बंद. सुमित, प्लीज. सुम्या या. बसून घे. बसून बोल. सुम्या, खरंच सॉरी यार. इट्स ओके. पुन्हा असं वागू नकोस. म्हणजे आता तुम्ही सगळ्यांनी मला माफ केलं. हा, थँक्यू सो मच. मी काय म्हणतोय, एक एक ग्रुप हग. हा, आमच्या जवळपास जरी आलास ना तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट मध्ये आय विल होल्ड यू. शेक हँड करू शकतोस. मला उद्या भेट, तुझ्याशी थोडं बोलायचंय. आमच्या कोणाच्याही लव्ह लाईफ मध्ये अजिबात इंटरफिअर करायचं नाही. आजपासून हे कॅफे आणि डान्स क्लास मध्ये लक्ष घालशील. आजपासून कुठल्याही मुलीशी फ्लर्टिंग करायचं नाही. शहाणा राघव. कशा आहात तुम्ही आकांक्षा मॅडम? मी बरी आहे. राघव, मला तुला काहीतरी सांगायचंय. बोला ना. मी तुला जे काही सांगितलंय
माझ्याबद्दल आणि मिस्टर विनयबद्दल. म्हणजे माझ्या ज्या काही फिलिंग्स मी तुझ्याशी शेअर केल्या आहेत त्या तू त्यांना सांगणार नाहीस ना? काळजी करू नका. तुम्ही काही बोलला नाहीत आणि मीही काही ऐकलं नाही. नाही, मला फक्त एवढंच सांगायचंय की आता मला या बाबतीत काहीही करायचं नाहीये. तो तुमचा निर्णय आहे आणि तो तुम्हीच घ्यावा. मी कुणाच्याही आयुष्यात हस्तक्षेप करणार नाही असं ठरवलंय आता. मी तुम्हाला सोडू का विवाह मंडळात? नाही नको, मी जाईन माझी. ठीक आहे, येतो. नमस्कार. तुम्ही मला ओळखलेले दिसत नाहीये. तुम्ही स्वतः मला तुमच्याशी बोलण्यासाठी इथे बोलावलंय. राघव, हा काय प्रकार आहे? मला ओळख दाखवल्याबद्दल धन्यवाद. नाहीतर आजूबाजूच्या लोकांनी मी तुम्हाला त्रास देतोय असं समजून माझ्याशी हाणामारी केली असती. उठ, चल बस आधी बस. धन्यवाद. सेट. आर यू ओके? येस काव्या मॅम, आय एम ओके. अरे बघ, नीट बोल ना माझ्याशी. नाही, मी असंच बोलणार, कारण मी आता सुधारलोय. तू सुधारलाय, मग बिघडणं कशाला म्हणतात? मिस काव्या, तुम्हाला जे काही विनोद करायचे असतील ते तुम्ही करू शकता. मला काहीच वाटणार नाही. मी माझ्या कुकर्माची फळं भोगतो. कसली कुकरची? विनोदाचा दर्जा खालचा होता, तरी तुम्ही हसू शकता. आय एम सो सॉरी मिस्टर. राघवेंद्र देवेंद्र लवेकर तुझे? हे माझं नाव आहे. तुझं नाव राघवेंद्र आहे? बरं ठीक आहे, तुझं नाव असेल राघवेंद्र, पण माझ्यासाठी तू आमचा तोच राघव आहे. तो तुमचा प्रश्न, तुम्ही काहीही समजा. बरं, आता ऐकणारच की नाही माझं? मी तुला इथे बोलावलंय थँक्स म्हणाल. तुम्हाला मला थँक्स म्हणावं असं वाटलं, त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. मिस काव्या, पण मी विचारू शकतो का? त्या दिवशी सुमित समोर, आय मीन त्या रात्री मी तुला जे काय सांगितलं, जे काय बोलले, ते तू सुमितलाच काय कोणालाच कळू दिलं नाही. त्यासाठी थँक्यू. सुमितच्या आयुष्यात ना खूप काही गोष्टी चालू आहेत रे, आणि त्यात माझे फिलिंग त्याच्यावर लादून त्याला अजून बर्डन खाली मला आणायचं नाहीये. मिस काव्या, तुम्हाला तुमच्या मित्राची जितकी काळजी वाटते तितकी मला सुद्धा वाटते, आणि मी ते घेतो सुद्धा. चिंता नसावी. यातला एकही शब्द त्याच्या किंवा कुणापर्यंतही जाणार नाही. हा माझा शब्द आहे, आणि राघवेंद्रचा शब्द म्हणजे वचन. ओ राघव, यू सो स्वीट. थँक्यू सो मच. तुझ्यासारखा मित्र सगळ्यांना मिळावा. माझ्या कौतुकाबद्दल तुमचे आभार. पण ठीक आहे, काय घेणार? चहा, कॉफी? एक मिनिट. नाही, नको. मला उशीर होतोय, माझ्या कामाला जायचंय. आपण निघूया का? तुझ्यापेक्षा जास्त उशीर मला होतोय. हे चल, मी निघते. थँक्यू वन्स अगेन. नमस्कार. नमस्कार. हाय हैंडसम. हेलो मैम. मैं तुम्हें मैम दिखाई देती हूँ क्या? कॉल मी ट्विंकल. तुम मुझे कभी भी क्लासेस दे सकते हो मेरे घर पर. लेकिन आप जो मुझसे चाहती वो मैं आपको नहीं दे सकता दीदी. मी जे सांगणार ते ॲज अ मित्र म्हणून शेअर करतोय. फक्त कृपया करून बोल. मला असं वाटतंय की त्या दिवशी दरवाजाची कडी